मलखांब या खेळाचा उगम बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये झाला। त्यावेळी निजामशहाकडनं दोन मल्ल आले होते आणि त्यांनी बाजीराव पेशव्यांच्या मधल्या दरबारामधल्या सर्वांना कुस्तीसाठी आव्हान दिलं। तेव्हा बाळंभट्ट दादा देवधर ज्यांना मलखांबाचे आद्य गुरु मानलं जातं त्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि पुढं त्यांना कुस्तीमध्ये त्यांना हरवलं। असा हा मलखांबाचा इतिहास आहे। नवीन मुलगा जेव्हा मलखांब शिकायला येतो तेव्हा त्याची हाताची पकड ताकद, त्याच्यानंतर हात, मनगट आणि मांडी यातली ताकद आणि पकड ही वाढवण्यासाठी आपण त्याला मलखांबावरती खालनं वरती चढायला शिकवतो। त्याच्यानंतर मांड्यातली पकड म्हणजे मलखांबावरती मांडीमध्ये मलखांब घट्ट कसा पकडावा हे त्याला शिकवण्यासाठी आपण त्याला साधी आडी शिकवतो आणि त्याच्यानंतर हळूहळू मुलाची शारीरिक क्षमता बघून त्याला एक एक अवघड एलिमेंट शिकवायला सुरुवात करतो। राष्ट्रीय स्तरावरती मलखांबाच्या स्पर्धा या 4 वयोगटामध्ये होतात। 12 वर्षाखालील, 14 वर्षाखालील, 18 वर्षाखालील आणि 18 वर्षावरील म्हणजे खुला गट। 18 वर्षावरील म्हणजे यातला 12 वर्षाखालील आणि 14 वर्षाखालील या 2 गटांसाठी फक्त पुरलेला मलखांब असतो आणि 18 वर्षाखालील 18 वर्षावरील या 2 गटांसाठी पुरलेला मलखांब, रोप मलखांब आणि टांगता मलखांब हे तिन्ही मलखांब अनिवार्य असतात। बजरंगी टर्बो हा एलिमेंट मला जेव्हा सुचला तेव्हा तो एलिमेंट हा 18 वर्षाखालील गटामधल्या खेळाडूचा बसावा असं मला एक विचार डोक्यामध्ये आला, जेणेकरून तो एलिमेंट जर का तो खेळाडू जर का करू शकला तर त्याला स्पर्धेमध्ये त्या एलिमेंटमुळं खूप फायदा मिळेल। आणि हा एलिमेंट बसवताना परागवर्तक हा खेळाडू माझ्या डोळ्यासमोर आला, कारण परागवर्तकमध्ये त्या एलिमेंटच्या दृष्टीने लागणारी जी काय फ्लेक्झिबिलिटी किंवा फिजिकल फिटनेस किंवा त्याचे रिफ्लेक्सेस या गोष्टी ज्या खूप महत्त्वाच्या होत्या त्या एलिमेंट्स बसवण्यासाठी, तर त्या मला त्या परागमध्ये दिसून आल्या। त्यामुळे मग मी परागचा तो एलिमेंट बसवायचं ठरवलं। एक दिवस संध्याकाळी नेहमीप्रमाणे प्रॅक्टिसला आलो तेव्हा अरविंददादा म्हणला की आज एक नवीन एलिमेंट करायचा आहे। तर तेव्हा काहीच माहीत नव्हतं कुठला एलिमेंट काय एलिमेंट। आम्ही नुसती प्रॅक्टिस चालू केली होती आणि त्याच्यामध्ये मग त्यावेळेस त्या एलिमेंटला काही नाव पण दिलं नव्हतं। हळूहळू प्रॅक्टिसला सुरुवात केली, बजरंगीमधून नवीन पुढे काय करता येईल। त्यावेळेस मला काहीच कल्पना नव्हती की ह्याच्यातनं पुढे काय करायचं आहे, हा एलिमेंट जमू शकेल नाही शकणार काहीच माहीत नव्हतं। पण एवढं फक्त एक मनात होतं की अंडर 18 या एज ग्रुपमध्ये आलो आहे, त्यामुळे काहीतरी नक्कीच दुसऱ्यांपेक्षा वेगळं करणं जरुरी होतं। यातला 18 वर्षाखालील हा एज ग्रुप असा आहे की या एज ग्रुपमधला हा एज ग्रुप प्रत्येक नवीन खेळाडूसाठी जर का त्याला एस्टॅब्लिश व्हायचं असेल तर हा खूप महत्त्वाचा एज ग्रुप असल्यामुळं या एज ग्रुपमधल्या खेळाडूकडं एक नाविन्यपूर्ण असा जर का मलखांबावरचा कुठला प्रकार असेल तर त्याला स्पर्धात्मकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी त्या एलिमेंटचा चांगला उपयोग होतो। बजरंगी टर्बो परागचा बसवायचा ठरल्यानंतर सुरुवातीला आम्ही
त्याचे ग्राउंडवरती 180 डिग्रीच्या उड्या मारायला सुरुवात केली. त्याचबरोबर ती फ्री हँड दसरंग जेणेकरून तो कमरेतनं ट्विस्टिंग त्याचं पटकन होऊ शकेल तो एलिमेंटची प्रॅक्टिस चालू केली. आणि हे इनिशियली एक 2-4 दिवस झाल्यानंतर छोट्या मलखांबावरती आम्ही बजरंगीच्या पोझिशनमधनं प्रॉपर त्याला कसा एलिमेंट तो पाहिजे त्याप्रमाणे हात फिरवून खालचा पाय मलखांबावर जो लावलेला आहे तो बोंडाच्या वरनं ट्विस्ट कसा करायचा, त्याच्यासाठी हाताचा मोमेंटम किती पाहिजे, पायाने किती त्यांनी जोरामध्ये फ्लिक मारायला पाहिजे आणि टर्न होताना चेस त्याची कुठं पाहिजे या गोष्टी त्याला पहिल्यांदा शिकवल्या. इनिशियली त्याला पूर्णतः धरून हा एकदम लहान मलखांबावरती तो एलिमेंट त्याचा आम्ही बसवला. आणि तो एलिमेंट जेव्हा एकदा लहान मलखांबावरती बसल्यानंतर तो जेव्हा सुट्टा मारायला लागला किंवा एकदम मिनिमम हेल्प तिथं लागायला लागली त्याच्यानंतर आम्ही तो मोठ्या मलखांबावरती करायचा प्रयत्न केला आणि तो मोठ्या मलखांबावरती त्याचा बसला. बजरंगी टर्बो हा एलिमेंट बसवताना सगळ्यात मोठी आमची अडचण होती की बाकीच्या एलिमेंट्सचे आम्हाला त्याच्या रिप्लिका या ग्राउंडवरती आम्ही करू शकत होतो, पण बजरंगी टर्बो या एलिमेंटची ग्राउंडवरती कुठल्याही प्रकारची प्रॅक्टिसही होऊ शकत नसल्यामुळं हा एक आम्हाला मोठं एक चॅलेंजेस होतं. आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या आम्हाला असंख्य अडचणी होत्या. खेळाडू आणि ॲज वेल ॲज माझी स्वतःची इंजुरी, जर का खेळाडूचा पाय पराग जर का खाल्लं पाय जोरात उचलू शकला नाही तर तो गुडघा फुटायचे चान्सेस होते. ॲज वेल ॲज कॅच जर का त्याने टर्बो कंप्लीट केल्यानंतर जर का त्याचा कॅच झाला नाही तर डायरेक्ट मानेवरती येऊन मेजर इंजुरी त्याला व्हायची शक्यता होती. या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या आमच्या दृष्टीने. हा या एलिमेंटचा एक रिस्क फॅक्टर होता, मेजर रिस्क फॅक्टर होता. आणि या एलिमेंटमधल्या ज्या कुठल्या मुवमेंट्स आहेत एवढ्या फास्ट रिफ्लेक्स असल्यामुळं याच्यामध्ये खेळाडू आणि कोच या दोघांचं कसं पणाला लागत होतं. या एलिमेंटचा मला सर्वात जास्त फायदा हा झाला की अंडर 18 एज ग्रुपमध्ये मी आल्यानंतर तो जेव्हा मी कॉम्पिटिशनला मारला तो जेव्हा नीट झाला आणि त्याच कॉम्पिटिशनमध्ये मी 5 गोल्ड मेडल मिळवली होती. सगळे जे ॲपरेटस असतात किंवा सगळे जे प्रकार असतात त्या सगळ्या ह्याच्यात मला गोल्ड मेडल मिळालं होतं, जो की आत्तापर्यंतचा अंडर 18 एज ग्रुपमधला हा रेकॉर्ड आहे जो अजूनपर्यंत तरी म्हणजे अनबीटन आहे.